Hello student, today's lecture is second lecture for trigonometric functions. Okay, so see, today we are going to consider the general solution of trigonometric equations. पहा कालच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं तर ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनसाठी दोन टाईपचे सोल्युशन्स असतात. पहिला टाईप आहे प्रिन्सिपल सोल्यूशन, दुसरा टाईप आहे जनरल सोल्यूशन. प्रिन्सिपल सोल्यूशन हे 0 to 2π मध्ये असतात. जनरल सोल्यूशन हे इन टर्म्स ऑफ n असतं. तर आजच्या लेक्चरमध्ये जनरल सोल्यूशनवरती आपण डिस्कशन करूयात. ओके, सो सी हिअर यू हॅव गिवन द जनरल सोल्यूशन फॉर्म्युले. ठीक आहे, सोल्युशन्स. जनरल सोल्युशनचा पहिला थेरम काय सांगतो पहा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थेरम. साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा. बघा, साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा. अल्फा इज एनी कॉन्स्टंट. सपोज साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा हे इक्वेशन असेल तर याचा आन्सर n पाय प्लस -1 इंटू अल्फा येतो. इथे हे -1 इज इम्पॉर्टंट. -1 इज इम्पॉर्टंट. सो रिमेंबर दिस फॉर्म्युला फॉर n बिलॉंग टू z, म्हणजे n हा इंटिजर आहे. याचं प्रूफ आपण या मेथडनेही पाहिलेलं आहेच, इथं दिलेलं आहे, आणि आपण दुसऱ्या मेथडनेही एक्सप्लेन करून देणार आहे ते नंतर ना. पहा इथे तुम्हाला ते दिलेलं आहे, बाकीचे एक्सप्लेनेशन करून. आफ्टर दॅट वन मोर फॉर्म्युला इज इम्पॉर्टंट अँड दॅट फॉर्म्युला इज कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा. बघा, कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा असेल तर फॉर्म्युला 2n पाय प्लस मायनस अल्फा. 2n पाय प्लस मायनस अल्फा n बिलॉंग टू z. आणि तिसरा फॉर्म्युला आहे टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा, देन थिटा इक्वल टू n पाय प्लस अल्फा n बिलॉंग टू z. म्हणजे या तीनही सोल्युशन्समध्ये तुम्ही जर पाहिलं तर तीनही सोल्युशनमध्ये n पाय आहेतच. पहा, पहिलं सोल्युशन n पाय आहेत, त्यानंतर दुसरं सोल्युशन 2n पाय म्हणजे n पाय आहेत, आणि टॅनच्या रिलेटेडमध्ये सुद्धा n पाय आहेतच. मग यांचे प्रूफ तुम्हाला इझिली लिहिता आलेले आहेत, तिथे लिहून दाखवलेले आहेत, तुम्ही ते पहा. अजून एक तुम्हाला आता मला दुसरी कंडिशन सांगायची की जी महत्त्वाची कंडिशन आहे, हे जे जनरल फॉर्म्युले तयार झाले त्यांच्यासाठी. पहा, ते व्हेरीफाय कसे n पाय कसे येतात ते मी एक्सप्लेन करून देतो. पहा, आता एक एक फॉर्म्युला आपण डिस्कस करू. समजा इथे पहा, साइन 0 बद्दल तुम्हाला माहिती आहे. साइन 0 0च असतो, साइन पाय 0 असतो, साइन 2 पाय 0 असतो. इन दिस वे साइन n पाय इज 0. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की साइन n पायचा आन्सर 0 येतं. म्हणून याचा अर्थ की n पाय nच्या मल्टिपलमध्ये जर पाहिला असेल आणि साईनचा अँगल असेल तर त्याचा आन्सर 0 येतं. म्हणून इथे तुम्हाला असं रिलेशन मिळतं, साइन x इज इक्वल टू 0 देन x इज इक्वल टू n पाय इज द फॉर्म्युला. बघा, 0च्या रिलेटेड ह्या फॉर्म्युला तयार केलेला आहे आपण जनरल सोल्युशनसाठी. साइन x इज इक्वल टू 0 इट मीन्स x इज इक्वल टू n पाय. n बिलॉंग टू z, n इज एनी इंटिजर. सिमिलरली सी हिअर कॉस 0 90ला असतो, म्हणून π/2 कॉस π/2 इक्वल टू 0. त्यानंतर कॉस 3π/2 0. त्यानंतर कॉस 5π/2. यू नो दॅट इट इज द पिरियडिक फंक्शन. आणि म्हणून इथे तुम्हाला इथे असं दिसतं की π/2च्या मल्टिपलला ऑड नंबर आहे. 1 3 5 या पद्धतीने गेलात तुम्ही तर 2n + 1 इंटू π/2. And therefore there is the result cos x is equal to 0 if x is equal to odd multiple into π/2 for n belong to z. Similarly, here is one more formula is here, that is a tan 0 कधी असतो तर 0ला असतो, पायला असतो, 2πला असतो, 3π, म्हणजे सेम बिहेवियर ॲज लाईक साईन. therefore tan x is equal to 0 means x is equal to n पाय. मग आपण इथे 0साठीचे हे फॉर्म्युले 3 फॉर्म्युले क्रिएट करून पाहिले. पहा, 0साठीचे जनरल सोल्युशन्स म्हणजे साइन x इज इक्वल टू 0 असेल तर एक्सचा आन्सर n पाय असतं. कॉस x इज इक्वल टू 0 असेल तर एक्सचा आन्सर 2n + 1 इंटू π/2 असतं. आणि tan x इज इक्वल टू 0 असेल तर एक्सचा आन्सर n पाय असतं.
So in this way these formulae are created for zero case. After that, see, these are the very important three results. These are the very important three results. काय रिझल्ट सांगितलेत पहा. जनरल सोल्युशन्स ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स म्हटलेलं आहे. साइन एक्स इज इक्वल टू साइन अल्फा, साइन एक्स इज इक्वल टू साइन अल्फा, देन एक्स इज इक्वल टू एन पाय मायनस 1 रेज टू एन इंटू अल्फा. रिमेंबर दिस फॉर्म्युला. कॉस एक्स इज इक्वल टू कॉस अल्फा, cos x is equal to cos alpha, then x is equal to 2n pi plus minus alpha, n belong to z. Tan x is equal to tan alpha, x is equal to n pi plus minus alpha. फॉर्म्युले ध्यानात कसे ठेवायचे पहा, लक्षात घ्या. प्रत्येकामध्ये n पाय आहे. इथे n पाय प्लस मायनस 1 रेज टू n हे वेगळी टर्म आहे इथं, ठीक आहे. आणि त्यानंतर cos x इज इक्वल टू cos alpha, x इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा आहे. तर या इथे तुम्हाला एन पाय प्लस अल्फा हे कसे आलेत याचे प्रूफसुद्धा तुम्ही इथे एक्सप्लेन करून दिलेले आहेत पहा. आणि वेगळ्या पद्धतीने पण मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून देऊ शकतो. पहा, आता समजा याचंच टॅन एक्स टॅन थिटा एकच्या आधी थिटा बोलला आहे. टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा म्हटलं आहे. काय केलं त्याने, कन्व्हर्जन केलं साईन कॉसमध्ये, ठीक आहे. साईन थिटा अपॉन कॉस थिटा, साईन अल्फा अपॉन कॉस अल्फा. त्यानंतर काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन, साइन थिटा इंटू कॉस अल्फा, साइन अल्फा इंटू कॉस थिटा इकडे घेतले ते, समजलं. त्याच्यानंतर काय झालं मग ते, हा फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्रीमधला. आपल्याला माहिती आहे कॉस ए साइन ए कॉस बी मायनस कॉस बी साइन ए मीन्स साइन ऑफ ए मायनस बी, म्हणून थिटा मायनस अल्फा इक्वल टू 0 आले. मग इक्वल टू 0 आल्यानंतर आपल्याला माहिती आहे एन पायचा फॉर्म्युला आहे, एन पायचा फॉर्म्युला आहे. थिटा मायनस अल्फा म्हणजेच एन पाय येणार आहे. थिटा मायनस अल्फा म्हणजेच एन पाय किंवा साइन 0 येते. सो 0 म्हणजे एन थिटा मायनस अल्फा इक्वल टू एन पाय प्लस मायनस 1 रेज टू एन इंटू 0 येते, असंही लिहू शकतो. मीन्स दॅट इट इज एन पाय. समजलं. तर हे साईनचा फॉर्म्युला यूज केला इथे आहे. साईनचा जो आपल्याला 1 नंबरला जो फॉर्म्युला आहे दिलेला तो यूज केला आणि म्हणून याचं एन पाय आन्सर येत आहे. समजलं. सो रिमेंबर, एन पाय आन्सर कसं आलं ते समजलं का. साईनचा फॉर्म्युला यूज केला आणि मग एन पाय आन्सर आलेला आहे. किंवा डायरेक्ट सुद्धा तुम्हाला समजते की साईन आत्ताची इथे जनरल सांगितलेलं आहे. साईन एक्स असेल तर एन पाय आन्सर येतं. इथंच ह्या फॉर्म्युलामध्ये सांगितलं आहे. एक्स साइन एक्स इज इक्वल टू 0 असेल तर एक्स इज इक्वल टू एन पाय येतं. अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला हिअर थिटा मायनस अल्फा इक्वल टू एन पाय आणि म्हणून थिटा इक्वल टू एन पाय प्लस अल्फा. सो रिमेंबर दिस टेक्निक. Very important technique is this to write proof. Okay. Similarly, other proofs are here written, but we can write this proof by another method also. आपण हेच प्रूफ दुसऱ्या मेथडने सुद्धा लिहून दाखवू शकतो. तुम्हाला ते मी पुढच्या याच्यात एक्सप्लेन करून देईल. ओके. सो इन दिस वे यू वी कम्प्लिटेड, म्हणजे पहिल्यांदा 0 केसचे जनरल फॉर्म्युले आणि नंतर कॉन्स्टंट केसचे जनरल फॉर्म्युले आपण तयार केले. आता एक अजून तुम्हाला इथे लक्षात ठेवा की ज्यावेळेस स्क्वेअर टर्म इक्वल येतात, साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा, टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा, त्यावेळेस एक्स इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा आन्सर येतं, हे विसरू नका. एक्स इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा, तिघांसाठी एकच आन्सर आहे, वेगळे नाहीत आन्सर्स. साइन कॉस टॅन तिघांसाठी एकच आन्सर आहे. हे सुद्धा कसं आलं ते आपण पाहूयात नंतर. ओके. सो सी, दीज आर द 2 इम्पॉर्टंट फॉर्म्युले. आफ्टर दॅट सी नाव द प्रूफ. मी म्हटलं ना तुम्हाला तिघांचे आन्सर कसे आले ते आपण पाहणार आहोत. तर आता इथे पहिलं प्रूफ पहा. साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू, पहा, साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. मग याचा आन्सर कसा आलेला आहे तर पहा, त्यांनी फॉर्म्युला स्क्वेअर येथे साइन स्क्वेअर इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. मग या स्क्वेअरला कन्व्हर्ट केलं ट्रिग्नोमेट्रीच्या मदतीने कॉस 2x इथं म्हटले ना, कन्व्हर्ट साइन एक्स स्क्वेअर इज इन टर्म्स ऑफ कॉस 2x. मग 1 मायनस कॉस 2x अपॉन 2, 1 मायनस कॉस 2x फॉर्म्युला आहे. मग 2 ला 2 कॅन्सल झाले, पुढे 1 ला 1 कॅन्सल झाले, मायनस साईनला मायनस साईन कॅन्सल झालं, कॉस 2x इज इक्वल टू कॉस 2 अल्फा आलं. मग कॉस 2x इज इक्वल टू कॉस 2 अल्फा, तर आपल्याला माहिती आहे कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा असेल तर थिटा इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा येतं.
मग त्याच रूलनुसार इथे थिटा म्हणजे 2x आहे म्हणून इथं आलेलं आहे 2x इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा म्हणजे 2 अल्फा आहे इथं आता. आणि मग 2ने डिव्हाइड केलं तुम्ही तर ते बरोबर n पाय प्लस मायनस अल्फा आलं. तर समजलं सायन्स स्क्वेअरच्या केसमध्ये आन्सर कसं आलं. आता हे सायन्स स्क्वेअरच्या केसमध्ये जसं आन्सर आलं याच टेक्निकने कॉस स्क्वेअरची केस सिम्प्लिफाय केली आहे. पहा आता इथं कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा. मग आता कॉसचा फॉर्म्युला कॉस एक्स स्क्वेअर इन टर्म्स ऑफ कॉस 2x माहिती आहे आपल्याला. हा ट्रिग्नोमेट्रिक कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे 1 प्लस कॉस 2x अपॉन 2. कॉस स्क्वेअर अल्फा म्हणजे 1 प्लस कॉस 2 अल्फा अपॉन 2 यूज केले इथे. 2ला 2 कॅन्सल झाले, 1ला 1 कॅन्सल झाले. कॉस 2x इज इक्वल टू कॉस 2 अल्फा आलं परत. आणि म्हणजेच याचा अर्थ 2x इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस 2 अल्फा. आणि मग तेच 2 कॅन्सल झाले बरोबर x इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा आन्सर आलं. जे कॉस स्क्वेअरच्या केसमध्ये पण तुम्हाला आन्सर ते मिळालं. त्यानंतर तिसरी केस पहा आता इथे टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. मग एक्स इज इक्वल टू कसे आले ते टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 1 टॅन स्क्वेअर अपॉन 1 लिहिले आणि ते कंपोनंडो डिव्हिडेंडो ऑपरेशन यूज केलं रेशोमधलं. मग 1 मायनस टॅन स्क्वेअर 1 मायनस प्लस टॅन स्क्वेअर ए अपॉन बी असेल तर ए मायनस बी अपॉन ए प्लस बी हा रेशो मूळ रेशो बरोबर असतो ओरिजिनल रेशो त्या रूलनुसार. मग 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर हा कॉस 2 थिटाचाच फॉर्म्युला आहे. म्हणून इथे कॉस 2x इज इक्वल टू कॉस 2 अल्फा आले. आणि मग परत तेच कंडिशन आणि 2x इज इक्वल टू आणि x इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. सो रिमेंबर दीज आर द स्क्वेअर फॉर्म्युले which are used to find जनरल सोल्युशन्स ऑफ रिमेनिंग पार्ट. तर इथे तुम्हाला पाहायला मिळालं असेल की जनरल सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी या स्टेप कशा यूज केल्या. त्यानंतर न पहा आता इथे आपल्याला काही प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. फाइंड जनरल सोल्युशन म्हटलेले ऑफ साइन थिटा इक्वल टू √3/2. आता साइन थिटा इक्वल टू म्हटल्यानंतर पहा आता साइन थिटा जर तुमच्यासमोर असेल आपल्याला हा प्रॉब्लेम जर सॉल्व करायचा असेल तर लक्षात घ्या साईनसाठी कोणता फॉर्म्युला आता आपण यूज करणार आहे तर साइन ऑफ x इज इक्वल टू साइन अल्फा. साइन ऑफ x इज इक्वल टू साइन ऑफ अल्फा असेल तर x इज इक्वल टू माहिती आहे n पाय प्लस -1 रेस टू n इंटू काय येणार आहे अल्फा फॉर अल्फा n बिलॉंग्स टू n फॉर n बिलॉंग्स टू z. हा फॉर्म्युला आहे. मग हा फॉर्म्युला यूज करायचा असेल तर त्याला आपण पहिल्यांदा कन्व्हर्ट करूयात. कशामध्ये कन्व्हर्ट करायचं तर साइन अल्फा इक्वल टू म्हणून इथे पहा तुम्हाला इथे दिसत आहे साइन थिटा इक्वल टू साइन π/3 घेतलेलं दिसत आहे. म्हणजे यांनी आता इथं कन्व्हर्ट केलं ते कोणत्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केलं पहा इथे झालेले ते कन्व्हर्ट आता साइन x इज इक्वल टू साइन अल्फा. मग साइन एक्स इज इक्वल टू साइन अल्फा फॉर्ममध्ये जर ते कन्व्हर्ट झालं असेल तर पुढे हा फॉर्म्युला यूज केला. बघा तुम्हाला इथं दिसतोय फॉर्म्युला थिटा इक्वल टू n पाय प्लस -1 रेस टू n अल्फा n बिलॉंग टू z. पण आता इथे थिटा अल्फाची व्हॅल्यू π/3 आहे म्हणून ती π/3 व्हॅल्यू इथे पुटअप केली आणि हेच ते आणि मग ते आपल्याला जे जनरल सोल्युशन हवं आहे ते जनरल सोल्युशन मिळालं. सो रिमेंबर दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट जनरल सोल्युशनसाठीचा डायरेक्ट फाइंड आउट केला. त्याच पद्धतीने आता दुसरा प्रॉब्लेम घेऊयात. कॉस थिटा इक्वल टू 1/√2. पण मग हेच तुम्हाला माहिती आहे कॉस थिटा इक्वल टू काय लिहिता येतं
कॉस ऑफ कोणत्या अँगलला 1/√2 अँगल व्हॅल्यू येते टेबलमध्ये π/4 म्हणून इथे π/4. मग कॉस थिटा इक्वल टू कॉस π/4 असं जर तुम्ही म्हणत असताल तर त्याचा अर्थ तुम्हाला इथे आता तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. कोणता फॉर्म्युला आपल्याकडे आहे ना, कोणता कॉस ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस अल्फा असेल तर फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, फॉर्म्युला आपल्याकडे आहे पहा, फॉर्म्युला आपल्याकडे आहे तो इथे 2n इथे आहे पहा, थिटा इक्वल टू 2n प्लस मायनस अल्फा. मग हा फॉर्म्युला आता आपण इथे यूज करणार आहोत. ठीक आहे. मग आता हा जर फॉर्म्युला आपण इथे यूज करणार असेल तर अल्फाची व्हॅल्यू π/4 आहे. सो दॅट थिटा इक्वल टू हे तुमचं आन्सर आलं. इन दिस वे दिस प्रॉब्लेम इज ऑल्सो कम्प्लिटेड. जनरल सोल्युशन. ओके. सो सी नाऊ नेक्स्ट. त्यानंतर आता तिसरा टॅन थिटा इक्वल टू √3. आता √3 टेबल व्हॅल्यूमध्ये कोणत्या अँगलला येतं तर तुम्हाला माहिती आहे 60 म्हणजे π/3 म्हणजे टॅन थिटा इक्वल टू टॅन ऑफ काय लिहिणार आहे तुम्ही, टॅन ऑफ π/6 सॉरी π/3 टॅन ऑफ π/6 सॉरी π/3 इथं आहेच आहे बघा दिलेलं. सो बाय दिस टेक्निक हिअर वी गेट अल्फा इक्वल टू π/3. मग टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा असेल तर थिटा इक्वल टू n π प्लस अल्फा असतं. म्हणून इथे तुम्हाला हा फॉर्म्युला दिलेला आहे तो यूज करायचा आहे आणि मग त्या टेक्निकने तुम्ही केलात तर तुम्हाला आन्सर मिळालेला आहे. पहा तुम्हाला आन्सर n π प्लस π/3 मिळाला आहे. सो रिमेंबर स्टुडंट n π प्लस π/3 हे आन्सर मिळालं. म्हणजे पहा आपण इथे आत्तापर्यंत 3 प्रॉब्लेम डिस्कस केले. पहिला प्रॉब्लेम साइन थिटा इक्वल टू √3/2, दुसरा कॉस थिटा इक्वल टू 1/√2, टॅन थिटा इक्वल टू √3. काय स्टेप अप्लाय केल्या तर तीनही ठिकाणी तुम्ही फॉर्म्युले यूज केले. कोणते फॉर्म्युले यूज केले पहा, कोणते फॉर्म्युले यूज केले तर तुमच्या ध्यानात आला असेल. फर्स्ट फॉर्म्युला आपण यूज केला n π प्लस -1 पहा पहिला फॉर्म्युला आपण काय यूज केला, दुसरा फॉर्म्युला कोणते यूज केला. तर आपण कोणते फॉर्म्युले यूज केलेले आहेत तर ते तुमच्या ध्यानात पण आले असतील. पहा इथे आपण जे फॉर्म्युले डिस्कस केले हे 3 फॉर्म्युले n π प्लस -1 n π प्लस -1 साईनचा फॉर्म्युला, साईन अल्फाचा फॉर्म्युला म्हणा त्याला. 2n π प्लस अल्फा कॉस अल्फाचा फॉर्म्युला म्हणा आणि टॅन अल्फाचा n π प्लस अल्फा फॉर्म्युला म्हणा. हे फॉर्म्युले अप्लाय केले आणि मग फॉर्म्युले अप्लाय करून आपण ते आन्सर्स फाइंड आउट केले. सो रिमेंबर स्टुडंट these are the very important part. This is the very important part. आता आपण एक एक्झाम्पल प्रत्यक्षात आपण सॉल्व करून पाहूया. ठीक आहे, आपण एक एक्झाम्पल सॉल्व करून पाहूयात. बघूयात एक एक्झाम्पल. सी जस्ट मिनिट.
जस्ट मिनिट स्टुडंट, क्लिअर. आपण आता एक एक्झाम्पल सॉल्व करून पाहूयात. ओके, नाऊ वी आर गोइंग टू सी सम एक्झाम्पल्स. ठीक आहे, आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूयात. आपण डायरेक्ट आपण सॉल्व करून पाहूयात. समजा तुमच्यासमोर दिलेले आहे फाइंड जनरल सोल्युशन ऑफ साइन एक्स. पहा तुमच्यासमोर दिलेलं आहे एक्झाम्पल. समजा आता तुमच्यासमोर जर एक्झाम्पल दिलेलं असेल साइन एक्स इज इक्वल टू -1/√2 आणि याचं जनरल सोल्युशन फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलं असेल. ठीक आहे, तर याचं जर जनरल सोल्युशन आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं असेल या प्रॉब्लेमचं, तर स्टेप काय करणार आपण? तर पहिलं काम काय करायचं, फर्स्ट वर्क इज वॉट, फर्स्ट दिस इज निगेटिव्ह, साईन इज निगेटिव्ह. मग साईन निगेटिव्ह कुठे असतो ते पहिल्यांदा आयडेंटिफाय करायचं. मग साईन म्हणजे काय आहे, तर वाय ॲक्सिस. मग वाय ॲक्सिस निगेटिव्ह कुठं आहे, तर पहा वाय ॲक्सिस निगेटिव्ह कुठं आहे, तर पाहतो वाय ॲक्सिस इज निगेटिव्ह इन फोर्थ क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे थर्ड आणि फोर्थमध्ये. मग याचा अँगल काय आहे आपल्याला माहिती आहे. अँगल याचा आता हा विचार जवळचा क्वाड्रंट. आता जर जनरल सोल्युशन GS फाइंड आउट करत असताल तर जवळचा क्वाड्रंट घ्यायचा. फर्स्ट क्वाड्रंटच्या जवळ असणं म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शन, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे तुम्हाला आता फक्त याच क्वाड्रंटचा विचार करायचा आहे. मग याचा अँगल काय आहे, π+θ. π+θ आता तुम्हाला माहिती आहे इथे जे मायनस साईन आहे ते जरा वेळ तुम्ही, हे जे मायनस साईन आहे ते जरा वेळ तुम्ही विसरलात तर 1/√2. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कोणत्या अँगलला 1/√2 येतं, पहा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कोणत्या अँगलला साईनचा आन्सर 1/√2 येतं, तर तो अँगल आहे π/4. तो अँगल आहे x इज इक्वल टू π/4. मग तो π/4 हा अँगल इथे आपण इथे x घेऊयात कारण आपला प्रॉब्लेम एक्समध्ये आहे. मग इथे आपण आता तो अँगल पुटअप करा. मग पुटअप जर अँगल तो केला तर आपल्याला काय मिळणार आहे, पहा अँगल जर तो पुटअप केला तर आपल्याला इथे सिम्प्लिफिकेशन काय मिळत आहे, पहा इट इज इक्वल टू π+π/4. कारण आपण या एक्सच्या जागी आपण π/4 पुटअप केले. मग एक्सच्या जागी जर π/4 पुटअप केले असतील तर तुमचं थर्ड क्वाड्रंटमधला अँगल काय मिळाला तुम्हाला, पहा तर थर्ड क्वाड्रंटमधला अँगल तुम्हाला मिळाला आहे 5π/4. 5π/4 हा अँगल तुम्हाला मिळाला. मग आता 5π/4 हा अँगल जर आपल्याला इथे मिळाला असेल, बघा हा अँगल जर हा 5π/4 हा अँगल जर आपल्याला मिळाला असेल तर आपलं जनरल सोल्युशनसाठी बघा आपण प्रॉब्लेम कोणता सॉल्व करतोय तेही तुमच्या ध्यानात आलं असेल. इथे हा आपला प्रॉब्लेम आहे साइन एक्स इज इक्वल टू -1/√2. जनरल सोल्युशन फाइंड आउट करा असं म्हटलेलं आहे. आपण क्वाड्रंटच्या मदतीने पहिल्यांदा निगेटिव्ह कुठं येतं ते पाहिलं. त्यातनं निगेटिव्ह येणारा अँटी क्लॉकवाईज जवळचा क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंटच्या जवळचा तर थर्ड आहे, फोर्थ नाही असा. सो बाय दॅट टेक्निक हिअर 5π/4 इज द अँगल. म्हणजे आता आपल्याला रिलेशन काय मिळालं, पहा आपल्याला रिलेशन असं मिळालं आहे की साइन एक्स इज इक्वल टू साइन 5π/4. साइन 5π/4. मग आता हे रिलेशन जर तुमच्या समोर मिळालेलं असेल
तर तुम्हाला आता फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे लक्षात घ्या. फॉर्म्युला आपल्याला आता जो यूज करायचा आहे तो हा आहे साइन एक्स इज इक्वल टू साइन अल्फा असेल. तर सोल्युशन काय असतं, तर याचं सोल्युशन काय असतं, इट एम्प्लाइज एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपल्याला माहिती आहे. फॉर्म्युला काय आहे, एक्स इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा. फॉर्म्युला काय आहे, एन पाय प्लस अल्फा. आणि याच्यामध्ये फॉर एन बिलॉंग्स टू झेड. मग आता इथे अल्फाची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे. इथे जो अल्फा आहे पहा, तुम्ही जर आता ऑब्झर्व केला प्रॉब्लेम, तर इथे काय दिसत आहे पहा, साइन एक्स इज इक्वल टू साइन पाय बाय 4. म्हणजे आता अल्फा आहे हा. इथे ही जी व्हॅल्यू तुम्हाला दिसत आहे अँगलची, इट इज नथिंग बट इट इज अल्फा. देअरफॉर पुट इन द स्टँडर्ड फॉर्म्युला. मग फॉर्म्युलामध्ये जर आता आपण ती अल्फाची व्हॅल्यू पुटअप केली तर काय मिळत आहे पहा, इट मीन्स एक्स इज इक्वल टू एन पाय प्लस 5 पाय बाय 4 फॉर n belongs to Z. So in this way we can solve directly also problem like this. मग या मेथडने आपण या पद्धतीने सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व करून तुम्हाला मी दाखवला. पहा, प्रॉब्लेम सॉल्व करताना काय करायचं आहे, तर पहिल्यांदा निगेटिव्ह असेल तर क्वाड्रंट जवळचा ओळखायचा आणि जवळच्या क्वाड्रंट म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटला अँटी क्लॉकवाईज जवळ असणारा जो क्वाड्रंट आहे त्या क्वाड्रंटमधली प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड 2 असतात, त्यातली एक प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ती इथं 5, इथे ती आली ती 5 पाय बाय 4. मग 5 पाय बाय 4 मग ते म्हणजेच अल्फा. म्हणजे याचा अर्थ साइन एक्स इज इक्वल टू साइन पाय बाय 4 हा आला अल्फा. मग जनरल सॉल्युशनचा फॉर्म्युला साइन एक्स इज इक्वल टू साइन अल्फा हा यूज केला आणि डायरेक्ट आन्सर फाइंड आउट केला. समजलं. तर याच पद्धतीने तुम्ही दुसराही एक प्रॉब्लेम घेऊ शकता. आता पहा, समजा तुम्हाला सांगितलं फाइंड जनरल सोल्युशन ऑफ cos x is equal to, suppose cos x is equal to 1/2. सिंपल. तर तुम्ही आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करताल पहा. याचं जर जनरल सोल्युशन तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर ते कसं सॉल्व करताल, तर पहा, पहिलं काम काय करायचं, तर पहिल्यांदा तुम्ही कॉस, आता या प्रॉब्लेममध्ये तुम्ही पाहिलं असेल तर कॉस आहे, कॉस पॉझिटिव्ह आहे 1/2. मग पहिलं काम काय करायचं, आपलं क्वाड्रंटचं टेक्निक अप्लाय करायचं. आता कॉस म्हणजे माहिती आहे तुम्हाला एक्स असतो. मग तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये देखील पॉझिटिव्ह असतो. पण जवळचा कोण आहे, तर आता तो फर्स्टच आहे. म्हणून फर्स्टचाच विचार करायचा फक्त आता, कारण आपल्याला जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आपल्याला कॉसचा 1/2 आन्सर देणारा अँगल माहिती आहे आपल्याला. तो अँगल आहे कॉस ऑफ 60 डिग्री मीन्स पाय बाय 3 इज इक्वल टू 1/2 असतं. कॉस पाय बाय 3 इज 1/2. मग याच टेक्निकने गेला तर ते काय होणार आहे, आता पुढचा पार्ट
नाऊ इट मीन्स कॉस एक्स इज इक्वल टू काय येत आहे, कॉस एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय 3. मग कॉस एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय 3 येत असेल तर याचा अर्थ फॉर्म्युला तुमच्याकडे आहे, तो फॉर्म्युला ॲप्लाय करा. मग फॉर्म्युला जर ॲप्लाय केला तर एक्स इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा, बट हिअर अल्फा इज पाय बाय 3. सो दॅट फॉर n बिलॉंग्स टू z. मग हे तुमचं आन्सर झालं. तर पहा म्हणजे कसा प्रॉब्लेम सॉल्व केला, एकदम इझी, काही जास्त स्टेप नाहीत. ते फक्त तुम्ही व्यवस्थित लिहा, नंतर लिहायचं कसं ते पण सांगितलं आहे. सो या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. हे आपण या लेक्चरमधून पाहिलं. टुडेज लेक्चर इज ओव्हर.